जळगावामध्ये खडसे महाजन संघर्ष तीव्र झालाय। गिरीश महाजनांना संधी देऊन पाप केलं असं एकनाथ खडसे यांचं वक्तव्य समोर आलंय। महाजनांनी एका धरणात 10 कोटी घेतले असंही खडसे म्हणाले आहेत। आरोप त्यांनी केलेला आहे। जामनेर तालुक्यासाठी महाजनांनी काहीही केलं नाही असं वक्तव्य खडसेंनी केलंय। 90च्या दशकात खडसे आमदारांची बॅग घेऊन फिरायचे असं त्यावर महाजनांनी प्रतिटोला लगावलाय। खडसेंचं मताधिक्य आणि माझ्या मताधिक्यात मोठा फरक असल्याचं महाजन म्हणाले। मतदारसंघ भाजपला घेतला आणि भुसावळ मतदारसंघ शिवसेनेला दिला म्हणून गिरीश महाराजांचा नंबर इथं लागला। पण हे विठ्ठल माझ्या पुण्यानं आता असं वाटते पाप केलं। ज्या माणसाला मोठं करण्याचा प्रयत्न केला, मला त्या कालखंडात 35 वर्षापूर्वी ज्यावेळेस तिकीट दिलं पार्टीने, प्रमोद महाजनांनी, त्या कालखंडात वाटलं की हा सद्ग्रस्त एका पेन्शनर शिक्षकाचा माणूस संस्कारामधला असेल। पण अलीकडची वर्तणूक पाहिलं तर तुम्ही काय बोलणार, काय चालणार, कुठे दूध येतं, कुठं दूध येत आहे, दुधाशिवाय जमतच नाही। माहितीने किती ठिकाणी दूध काढलं याने, काय काय बळबळ करतो, काय काय बोलतो। आता न बोललेलं बरं, त्याच्यावर नाव घेतलेलं बरं नाही। आणि 5 वर्ष पाटबंधारे मंत्री राहिला गिरीश। काय केलं? अरे मोयगाव धरण 2,64,00,000 जयंतराव, नाला खोलीकरण केलं। चांगलं खोलीकरणाची सवय लावली तुम्ही, तर कमाई केली धरणांच्या याच्यावर, तुम्ही उजाड राहिलात। पण खऱ्या अर्थानं तुमच्या जीवनामध्ये क्रांती आणण्याचं काम आमच्या कालखंडामध्ये झालं, मी केलं त्या कालखंडामध्ये। आणि आज अशी स्थिती आहे आपल्या जामनेर तालुक्याची, रस्ते पाहिले, रस्ते नाही। अरे साधे काल पाहिलं तर पंचायत समितीमधले मुतारी बंद। त्या कार्यकर्त्यांनी सगळ्यात जास्त पद भोगलीत। 30 वर्षापासून ते माझ्या सोबत त्या ठिकाणी आहेत, 30 वर्षापासून माझ्या सोबत त्या ठिकाणी आहेत। पण त्यांना सगळ्यात मोठं पद म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्ष, लाल दिव्याची गाडी, आधी मी मंत्री झालो नाही, माझ्या आधी त्यांना लाल दिव्याच्या गाडीमध्ये त्या ठिकाणी बसवलं। त्या ठिकाणी पंचायत समिती सभापती त्या ठिकाणी ते होते, तिथे मार्केट कमिटी आहेत त्याचे चेअरमन त्या ठिकाणी ते होते, आमच्या वहिनी होत्या, त्यांच्या मिसेसही होत्या या ठिकाणी। आणि म्हणून मला वाटतं 30 वर्ष सतत त्या ठिकाणी उभे राहत आलेले, निवडून आलेले आहेत। त्यांना वेळोवेळी आम्ही सगळ्यात जास्त पदं त्यांना ज्या ठिकाणी दिलेली आहेत, तरी पण त्यांना असं वाटलं की आता मला आमदार व्हायचं आहे। आता त्यांनी पक्षाकडे खरं म्हणजे विनंती करायला पाहिजे होती तिकीट द्या म्हणून, तिकीट नक्की व्हायचे, आताच निघून गेले।